नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेथ ऑफ पार्टनरमधलं दुसरं उदाहरण समजून घेणार आहोत की जे पेज नंबर 190 वर दिलेलं आहे. बघा आता या उदाहरणामध्ये 3 भागीदार दिलेले आपल्याला, राकेश, महेश आणि मुकेश. वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:1. आता त्यांचा जो काही रेशो आहे तो आपल्याला 3:2 दिला आहे. आपण पहिल्यांदा काय करू, रेशो वरती लिहून घेऊया. 3:2 हा त्यांचा झाला रेशो. त्यानंतर पुढे सांगितलं बघा, रिस्पेक्टिव्हली देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज अंडर. बॅलन्स शीट दिलेलं आहे, त्या बॅलन्स शीटच्या आधारे आपल्याला काय करायचे, आता जे बॅलन्सेस दिलेले ते बॅलन्सेस आपण काय करणार, पहिल्यांदा शिफ्ट करून घेणार आहे आणि ज्या ज्या गोष्टीवर ॲडजस्टमेंट आहे त्याला आपण स्टार करून घेणार. बघा आता पहिल्यांदा जे बॅलन्सेस आहे ते घेऊया. कॅपिटल अकाउंट सांगितलं आहे राकेश, मग इथं बॅलन्सेस पहिल्यांदा लिहून घेऊ. सांगा जरा, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये, राकेशचा बॅलन्स किती आहे 30,000 रुपये, इथे हे घेतले 30,000. त्यानंतर महेश 20,000 रुपये, तर महेशच्या कॉलमला आपण घेतले 20. आणि मुकेश आहे किती आहे 10,000 रुपये, तर मुकेशच्या कॉलमला आपण 10,000 रुपये घेतले. त्याचप्रमाणे आणखी काही बॅलन्सेस दिलेले आहेत का, बघा काही जनरल रिझर्व, रिझर्व फंड अशी काही दुसरे बॅलन्सेस दिलेले नाही. मग आपण काय करूया, आता जे काही बाकीच्या लायबिलिटी आहे त्याही ट्रान्सफर करून घेऊ. काय म्हटलं तर पुढं क्रेडिटर्स म्हटलं तर बघा, म्हटलं की नाही क्रेडिटर्स, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का, नाही. त्यानंतर पुढं म्हटलं तर बघा बिल्स पेबल, काही ॲडजस्टमेंट आहे का, नाही. त्यानंतर आहे बँक लोन, काही म्हटलं आहे का त्यावर ॲडजस्टमेंट आहे का, काही नाही. म्हणजे यांच्यावर ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही. तर त्या तीनही लायबिलिटी आपल्याला काय करायच्या, आता शिफ्ट करून घ्यायच्या. पहिली काय होती, क्रेडिटर्स. किती रुपये आहेत क्रेडिटर्स, 8,000 रुपये, ते आपण आउटर कॉलमला घेतले. का तर काही ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून. त्यानंतर पुढे म्हटलं तर बघा बँक लोन होतं, किती आहे बँक लोन, बँक लोन 20,000 रुपये, तर हे 20,000 रुपये आपण लिहून घेतले, त्यावरही काही ॲडजस्टमेंट नाही आहे. नेक्स्ट म्हटलं होतं बिल्स पेबल, त्या बिल्स पेबलवर सुद्धा काही ॲडजस्टमेंट दिलेली नाही म्हणून आपण काय करणार आहे, लिहून टाकणार आहे. बिल्स पेबल किती रुपये, 18,000 रुपये, ते 18,000 रुपये आपण लिहून टाकले. त्यानंतर पुढे म्हटलं तर बघा ॲसेट साईडला जाऊया. ॲसेट साईडला ज्या काही ॲसेट दिल्यात त्यांच्यावर काही ॲडजस्टमेंट असेल तर आपण काय करणार, ते इनर कॉलमला शिफ्ट करणार आहोत. बघा आता पहिली ॲसेट आहे प्लांट अँड मशिनरी. काय, प्लांट अँड मशिनरी किती रुपये किंमत आहे, ॲडजस्टमेंट आहे म्हणून 40,000 रुपये आपण इनर कॉलमला घेतले, त्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ काय केली, जागा सोडली. पुढे म्हटलंय बघा दुसरी ॲसेट सांगितली ती मोटार ट्रक, किती रुपये, 20,000. काही ॲडजस्टमेंट आहे का त्यावर, आहे म्हणून इनर कॉलमला किती रुपये, 20,000 रुपये, ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घेतली, एक ओळ जागा आपण काय केली, सोडली. पुढची ॲसेट काय सांगितली ते बघा डेटर्स, किती सांगितले डेटर्स, डेटर्स किती रुपये आहे. आता बघा डेटर्सवर जी ॲडजस्टमेंट आहे ऑल डेटर्स वेअर गुड्स, म्हणून आपण काय करणार आहे, बाहेरच्या बाजूची असणारी रक्कम इथे घेणार आहे 14,000 रुपये, एक ओळ काय करूया, जागा सोडूया. पुढे काय म्हटलं त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, ही सुद्धा काय संपत्ती आहे, ॲसेट आहे, गुंतवणूक आहे म्हणून ॲसेट साईडला आपण लिहूया इन्व्हेस्टमेंट. त्यावर काही ॲडजस्टमेंट सांगितली का, आहे म्हणून इनर कॉलमला रक्कम किती आहे 18,000 रुपये, तर ते 18,000 रुपये घेतले, एक ओळ जागा सोडली. आणि शेवटी दिलं होतं आपल्याला बँकेचा बॅलन्स किती रुपये, 14,000, त्याशी संबंधित काही ॲडजस्टमेंट नाही म्हणून आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट या उदाहरणामध्ये प्रिपेअर केलेलं नाही आहे. म्हणून इथे आपण काय करणार आहे, बँक किती रुपये म्हटलं तर 14,000, काही ॲडजस्टमेंट नाही त्यामुळे आउटर कॉलमला घेतले. आता बघा उदाहरणामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की मुकेश नावाचा भागीदार जो आहे, मुकेश डायड ऑन 30 जून 2019. आता हा कधी एक्सपायर झाला त्याची दिनांक आपण इथे लिहूया बघा, 30 जून 2019. आपलं वर्ष सुरू झालं कधी, 1/4/2019ला, बरोबर. आणि तो एक्सपायर कधी झालाय 30 जूनला. म्हणजे या दोघांमधला असणारा कालावधी पहिल्यांदा विचारात घ्यायचा आहे. किती कालावधी होतो बघा, चौथा महिना, म्हणजे एप्रिल, मे आणि जून किती महिने झाले, 3 महिने झाले. म्हणजे तो व्यवसायामध्ये 3 महिने काय होता, जिवंत होता. ठीक आहे ना. म्हणून आपल्याला जेव्हा त्याचा नफा तोटा शोधायचा आहे चालू वर्षीचा, त्याला जो काही हिस्सा द्यावा लागणार आहे, तर तो शोधण्यासाठी आपल्याला हा कालावधी उपयोगी पडेल. तर तो कालावधी जो आहे तो 3 महिन्याचा मी इथे लिहून ठेवतो, 3 मंथ्स समजण्यासाठी. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया.
पुढे काय सांगितलं होतं बघा, पहिली ॲडजस्टमेंट सांगितली की ज्यामध्ये तो ज्या तारखेला एक्सपायर झाला, मृत्युमुखी पडला, त्यावेळेस असणाऱ्या मालमत्तांच्या किमतीमध्ये काही अदला बदल झाला का किंवा किमतीत काही बदल झालेला आहे का. बघा पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं ॲसेट्स वेअर रिव्हॅल्यूड, मालमत्तांची काय झाली पुनर्मूल्यांकन करण्यात आलं, मालमत्तांची किमती काय झाल्या बदलल्या. म्हणून बघा पहिली मालमत्ता सांगितली प्लांट अँड मशिनरी. किती होती प्लांट अँड मशिनरी? 40,000 रुपये होते. आता आपल्याला सांगितली त्याची किंमत किती झाली, किती किंमत झाली सांगितली 44,000. किती किंमत झाली 44,000 रुपये, बरोबर. मग आता मालमत्ता वाढली का कमी झाली? वाढली. म्हणून इथं म्हणणार काय ॲड ॲप्रिसिएटेड. काय म्हणणार आहे ॲप्रिसिएटेड. किती रुपयाने वाढली तर 4,000 रुपयाने संपत्ती वाढली. म्हणून आपण आउटरला घेतले किती 44,000. आता मालमत्ता वाढलेला हा जो काही दुसरा परिणाम आहे किंवा इफेक्ट आहे आपण कुठे घेतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट रक्कम किती येणार आहे, जे काही आपण प्लस केलं किंवा जे काही मायनस केलं तेच आपण इकडे काय करतोय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला घेत असतो. म्हणून आपण हे 4,000 रुपये इथे घेतले. त्यानंतर पुढे सांगितलं होतं मोटार ट्रक किती रुपये सांगितले 18,000. बघा मोटार ट्रकची किंमत किती होती 20,000. आता त्यांनी किती सांगितली आहे 18,000 सांगितली. याचा अर्थ काय झाली मालमत्ता काय झाली 2,000 रुपयांनी काय झाली कमी झाली. मग मालमत्ता कमी होणं हे आपण काय करूया इथं नोंद करून घेऊया, रेकॉर्ड करून घेऊया. लेस डेप्रिसिएशन 2,000 रुपये. आता वजा झालेत म्हटल्यावर बाहेर किती येणार आहे 18,000 रुपये. मालमत्ता कमी होणं आपण कुठं नोंदवतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणून आपण इथं घेणार आहे टू मोटार ट्रक किती रुपयाने कमी झाला, ही संपत्ती किती रुपयाने कमी झाली 2,000 रुपयाने. म्हणून आपण इथे घेतले 2,000 रुपये. त्यानंतर पुढे सांगितलं होतं बघा इन्व्हेस्टमेंटची किंमत सांगितली 17,000. इन्व्हेस्टमेंट किती होती 18,000 रुपये होती. आता किती सांगितली 17,000. म्हणजे आपली जी काही मालमत्ता आहे आपली जी काही गुंतवणूक होती पहिल्यांदा किती होती 18,000 रुपये होती. आता किती झाली म्हणून सांगितली 17. वाढली का कमी झाली कमी झाली. म्हणून इथं म्हणायचं काय लेस काय म्हणणार आहे रेड्यूस म्हणणार आहे. काय म्हणणार आहे रेड्यूस. काय झाली कमी झाली. किती रुपयाने कमी झाली मग 1,000 रुपयाने कमी झाली. म्हणून बाहेरच्या कॉलमला आलेत 17,000 रुपये. आता पुन्हा इथं काय झाली मालमत्ता कमी झाली. किती रुपयाने कमी झाली 1,000. मग 1,000 कमी झालेली मालमत्ता आपल्याला काय करायची आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करायची. इथं काय म्हणणार आहे टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट किती रुपये 1,000 रुपये. बघा आता आपण ते 1,000 रुपये घेतले. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं होतं बघा ऑल सेकंड ॲडजस्टमेंट आहे ऑल डेटर्स वेअर गुड. म्हणजे जुन्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला सांगितलं डेटर होते आपले 16,000 रुपये. त्या 16,000 2,000 रुपये काय सांगितले लेस RDD म्हणून सांगितले होते. म्हणजे आपलं जे काही येणं होतं ते 16,000 रुपये होतं, त्यातले 2,000 रुपये आपल्याला येणार नव्हते, बरोबर. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय सांगितलंय त्यांनी की जे काही आपलं येणार नव्हतं 2,000 रुपये जे आपल्याला मिळणार नव्हते ते 2,000 रुपये काय झाले वसूल झाले. म्हणजे जी मालमत्ता आपली कमी झालेली होती ती मालमत्ता पुन्हा काय झाली 2,000 वाढली. म्हणून इथं RDD आपल्याला काय करायची आहे रिकवर्ड झाली म्हणायचं आहे. मग इथं आपण काय करणार आहे ॲड RDD काय झाली ती रिकवर्ड झाली वसूल झाली की नाही. म्हणून आपण म्हणणार आहे RDD रिकवर्ड. किती रुपयाची 2,000 रुपयाची. म्हणून आउटरला आले आपली रक्कम किती 16,000 रुपये. पुन्हा 2,000 काय झाली संपत्ती आपली वाढली. मग संपत्ती वाढणं आपण कुठं रेकॉर्ड करतो नोंदवतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथं म्हणणार आहे काय बाय RDD रिकवर्ड अकाउंट म्हटलं तरी चालतं. किती रुपयाने तर 2,000 रुपयाने. मग ते 2,000 रुपये आपण काय केले नोंदवले. त्यानंतर आता येऊया तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये. तिसरी ॲडजस्टमेंट म्हटलं गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 times द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 years. नो गुडविल अकाउंट बी शोन इन द बुक्स ऑफ द फर्म. यांनी सांगितलं की गुडविल पूर्ण संस्थेचं गुडविल आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काही प्रॉफिट्स दिलेले
बरोबर. त्या प्रॉफिटच्या 2 वर्ष ॲव्हरेज प्रॉफिट पकडून, परचेस ऑफ इयर्स पकडून तुम्हाला गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला पाठीमागच्या 5 वर्षांचे काय केलेले नफे दिलेले आहेत बघा. तर त्या 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं 5 इयर्स प्रॉफिट वियर, बरोबर. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग बघा वर्किंग नोटमध्ये पहिली वर्किंग नोट होईल आपली गुडविलची. त्यातली पहिली स्टेज आहे कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. आता टोटल प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला काय, प्रॉफिट मायनस लॉस, बरोबर. आता आपल्याला प्रॉफिट मायनस लॉस हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग आपल्या उदाहरणामध्ये जे काही प्रॉफिट्स आपल्याला दिलेले, वर्ष दिलं होतं, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष आणि 5 वर्ष, एकूण किती वर्ष दिलेत, 5 वर्ष दिले. मग आता 5ही वर्षांचे प्रॉफिट आपल्याला काय करायचे, रेकॉर्ड करायचे. बघा मग प्रॉफिटच्या खाली प्रॉफिट घेऊ, लॉसच्या खाली लॉस घेऊ. सांगा पहिल्या वर्षी काय होतं, 6,000 रुपये प्रॉफिट होता. दुसऱ्या वर्षी काय होतं, 11,000 रुपये प्रॉफिट होता. तिसऱ्या वर्षी 7,000 रुपये. चौथ्या वर्षी 12,000 रुपये. 5व्या वर्षी 24,000 रुपये. म्हणजे 5 वर्ष होते, बरोबर. आता यांची टोटल करून घेऊया. 0शी 0, त्या दुसऱ्या 0,0, तिसऱ्या पण 0शी 0, 6, 7, 7 2 14, 14 2 16, 16 4 20, हच्चाले 2, 2 1 3 4 5 6, एकूण किती आले आता 60,000 रुपये. किती आली बेरीज, 60,000. आता लॉस दिलाय का, नाही दिला, बरोबर. लॉस काहीच दिलेला नाही. म्हणजेच आपण जे काही शोधतो आहे, काय शोधतोय, टोटल प्रॉफिट. मग इथं टोटल प्रॉफिट किती आला आपला, 60,000 रुपये. 60,000 रुपये आपलं काय तयार झाला, हा टोटल प्रॉफिट झाला. ही झाली आपली स्टेज फर्स्ट. त्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे, दुसऱ्या कॅल्क्युलेशनमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आपण काय काढतो, ॲव्हरेज प्रॉफिट काढतो. मग इथे म्हणणार बघा, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, त्याचा पण फॉर्म्युला आहे बघा. काय फॉर्म्युला, ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय बघा. आता इथं आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे, बाय राकेश कॅपिटल अकाउंट किती रुपये, 2,400, आणि बाय महेश कॅपिटल अकाउंट किती रुपये, 1,600. आता बघा, जर गुडविल अकाउंट आपण पाहिलं तर काय होणार आहे, ॲटोमॅटिकली क्लोज होणार आहे. डेबिटला होते 4,000 रुपये आणि क्रेडिटला सुद्धा किती झाले, 4,000 झाले. म्हणजे गुडविल अकाउंटचा कोणताही बॅलन्स शीटला गेला नाही. याचा अर्थ काय होतो, नो गुडविल अकाउंट शोज इन बुक्स ऑफ द अकाउंट. ही आपली ॲडजस्टमेंट इथे संपली. त्यानंतर जाऊया पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये. बघा आता पुढे काय सांगितलंय, चौथी ॲडजस्टमेंट आपल्याला सांगितली. त्यामध्ये जो काही मुकेश आहे, मुकेशचा शेअर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे चालू वर्षीचा. मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट अप टू his death to be calculated on the basis of average profit of last 2 years. पाठीमागच्या 2 वर्षांच्या नफ्याच्या ॲव्हरेजनुसार चालू वर्षीचा नफा गृहीत धरून त्यातला मुकेशचा हिस्सा किती, तो जेवढ्या कालावधीसाठी व्यवसायामध्ये जिवंत होता तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग पाठीमागचे 2 वर्ष म्हणजे कोणते 2 वर्ष बघा, शेवटचे 2 वर्ष घ्यायचे, 4थं आणि 5वं वर्ष. बघा इथं आपण काय करूया, कॅल्क्युलेशन घेऊ परत. इथे म्हणतो बघा, प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणून इथं म्हणलं प्रॉफिट. मग पाठीमागचे 2 वर्ष, 4थं वर्ष आणि 5वं वर्ष, बरोबर. मग 4थ्या वर्षी किती नफा होता, 4थ्या वर्षी नफा किती सांगितला होता, 12,000, बरोबर की नाही. 4थ्या वर्षीचा नफा 12,000 आणि 5व्या वर्षीचा नफा किती होता, 24,000. 12,000 आणि 24,000 या दोघांची बेरीज केली किती झाले, 36,000 रुपये. पण याचं आपल्याला घ्यायचं आहे ॲव्हरेज. मग 36,000 रुपये जे आहे ते 2 वर्षांचे मिळून आहे, तर त्याला भागिले घ्यायचे 2. मग त्याचं ॲव्हरेज बघा. आता बे शिल्लक राहिला 1 आणि 8 16 म्हणजे किती रुपये आले, 18,000 रुपये. आता रक्कम किती आली, 18,000 आली, बरोबर. 18,000 रुपये आपल्याला काय करायचे आहेत, 18,000 रुपये आपल्याला काय करायचे आहेत, हा जो काही प्रॉफिट आहे हा काय करायचा आहे, वाटायचा आहे. बघा 18,000 रुपये एका वर्षासाठी आला, किती, एका वर्षासाठी, बरोबर. मग आपल्याला 3 महिने, तिकडे आपण कालावधी लिहिला तर बघा 3 महिने,
बरोबर. मग एका वर्षासाठी जर 18,000 तर 6 महिन्यासाठी किती येणार आहे 9,000 रुपये. म्हणजेच हे समजा 12 महिने पकडा, 12 महिने पकडा, 12 महिन्यांसाठी 12 मंथसाठी किती आले, जर 18,000 तर 6 महिन्यांसाठी किती येणार 9,000 रुपये. बरोबर. मग 3 महिन्यांसाठी किती येणार 4,500 रुपये. आता 4,500 हे तिघांचे मिळून आहे. बरोबर. तीनही भागीदारांचे मिळून आहे. त्यातला आपल्याला कुणाचा हिस्सा घ्यायचा आहे, कुणाचा हिस्सा घ्यायचा आहे, फक्त डाय पार्टनरचा, जो मृत्युमुखी पडला. तो कोण मृत्युमुखी पडला, मुकेश. मग आता मुकेश शेअर इन प्रॉफिट. बरोबर. बघा आता मग 4,500 गुणिले 1/6 बरोबर 4,500 भागिले किती येणार 6. आता हे बघा 6च्या पाड्यामध्ये 45 येतात का, बघा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, शिल्लक किती राहिले 3 आणि 6 5 30, शिल्लक राहिला 0, बरोबर आले 750 रुपये. आता हे 750 रुपये कुणाला द्यायचे आहेत, मुकेशला द्यायचे आहेत. मला सांगा बरं, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू डाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजेच काय, मुकेश कॅपिटल अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटच्या डेबिटला इथं घेऊया टू मुकेश कॅपिटल अकाउंट किती रुपये 750 रुपये. आणि इथे म्हणणार आहे काय, बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट किती रुपये 750 रुपये. आता काय करणार, हे अकाउंट क्लोज करणार, कुणाचं, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण काय करणार आता क्लोज करून घेणार आहे. बघा बरं डेबिट साईडला किती आहे 750, क्रेडिटला पण किती यायला पाहिजे 750 यायला पाहिजे. किती कमी पडले 750च कमी पडले, त्याला म्हणणार आपण काय, बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आता क्रेडिट साईडला बॅलन्स आहे, ट्रान्सफर कुठे जाणार डेबिट साईडला. मग डेबिट साईड बॅलन्स शीटची डेबिट साईड याचा अर्थ काय ॲसेट साईड. मग इथं घ्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट, रक्कम किती आहे तर 750 रुपये. असं ह्या चौथ्या ॲडजस्टमेंटचा अर्थ होता. आणि पाचवी ॲडजस्टमेंट आपण गुडविल कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, जी काही डाय पार्टनर्स आहे त्या व्यक्तीला व्यवसाय संस्था किती पैसे देणे लागते हे शोधण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पहिल्यांदा आपल्याला क्लोज करावं लागणार आहे. मग क्रेडिट साईडला आहे 6,000 रुपये, डेबिटला पण किती यायला पाहिजे 6,000 यायला पाहिजे. किती कमी पडतात इथं 3,000 कमी पडतात, म्हणजे 3,000ला आपल्याला काय करावं लागणार आहे भागावं लागणार. मग 3,000 भागिले किती, त्यांचा रेशो आहे 6. मग काय करणार 6 1 6, 6 5 30, म्हणजे एका भागासाठी आले 500. पहिल्याचा भाग किती आहे 3, मग 500 गुणिले 3 झाले 1,500 रुपये. त्यानंतर 500 गुणिले 2 झाले 1,000 रुपये आणि 500 गुणिले 1 बरोबर किती झाले 500 रुपये. आता हा जो प्रॉफिट आहे हा प्रॉफिट आपल्याला काय करायचा आहे पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचा आहे. मग पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करताना इथे लिहावं लागणार आहे टू प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. बरोबर. मग पहिलं काय होता राकेश, राकेशच्या वाट्याला किती आले 1,500 रुपये. दुसरा कोण होता महेश, महेशच्या वाट्याला किती आले 1,000 रुपये. तिसरा कोण होता मुकेश, त्याच्या वाट्याला किती आले 500. इथे घेणार मुकेश रुपये किती 500. असे आउटरला किती आले आपले 3,000. मग इथं आहे डेबिट साईडला ट्रान्सफर कुठे जाणार आहे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. मग इथं घेऊया बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 1,500 रुपये, 1,000 रुपये आणि 500 रुपये. बरोबर. इथपर्यंत आले. आता चला पुढे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करूया क्लोज करून घेऊया. चला सुरुवात करूया कुणापासून, जो काही डेथ पार्टनर आहे त्यापासून सुरुवात करूया. बघा आता क्रेडिट साईड 10,000, 4,000, 14, 15,250.
मग इकडे पण किती यायला पाहिजे 15,250 रुपये यायला पाहिजे. किती कमी पडले डेबिटला तेवढेच कमी पडले. मग 15,250 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहे. कुणाला द्यावे लागणार आहे मृत्युमुखी भागीदाराला. मग त्याला आता देता येईल का पैसे नाही. तर आपण कुणाला देतो त्याच्या वारसाला देतो, नॉमिनीला देतो, एक्झिक्युटरला देतो किंवा ॲडमिनिस्ट्रेटर. या तिघांपैकी कोणताही एक सोपा शब्द तुम्ही लिहू शकता किंवा नाव लिहू शकता. आपण घेऊया इथे टू मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट. काय म्हणणार आहे मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट. बघा आता लोन नाव दिलं आपण, त्याचा जो काही वारस असेल त्या वारसाला आपण हे पैसे देणे लागतो. किती रुपये देणे लागतो 15,250. मग 15,250 जर आपल्याला द्यायचे म्हणजे आपल्याला काय झालं कर्ज झालं. याचा अर्थ आपली काय ती लायबिलिटी. म्हणून आपण इथं लिहिणार आहे मुकेश एक्झिक्युटर लोन किती रुपये 15,250 रुपये. त्यानंतर राहिलेले भागीदारांचं अकाउंट क्लोज करू. महेश 20 आणि 1 किती झाले 21,000 रुपये. इकडे पण किती यायला पाहिजे 21,000 यायला पाहिजे. 21 मधून किती गेले 1,600 रुपये गेले. शिल्लक किती राहतात 19,400 रुपये. सेम आता दुसरा आपला जो राकेश भागीदार आहे त्याच्या बाबतीत पहा 30,000 आणि हे 1,500 किती झाले 31,500. मग इकडे पण किती यायला पाहिजे 31,500 यायला पाहिजे. मग 31,500 मधून 2,400 रुपये गेले. किती राहिले शिल्लक 29,100. 29,100 त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आता तो बॅलन्स कुठे येणार आहे कसला बॅलन्स आहे कॅपिटल अकाउंटचा. म्हणून आपण इथं कॅपिटल अकाउंट. त्यांची नावं पहिला कोण आहे राकेश आणि दुसरा कोण आहे महेश. मग राकेशचा किती बॅलन्स आहे कॅपिटल बॅलन्स शिल्लक राहिला आहे 29,100 आणि महेशचा किती आहे सॉरी राकेशचा किती बॅलन्स आहे 29,100 आणि महेशचा किती आहे 19,400. आता काय करणार आपण हे सगळं कामकाज झालेलं आहे बरोबर. सगळ्या ॲडजस्टमेंट आपण ट्रान्सफर करून झाल्या. आता काम आहे आपलं टोटल करणं. मग बॅलन्स शीटची टोटल येते बघा आपली. दोन्ही बाजू जर आपण समान पद्धतीने करून पाहिल्या तर किती येतात 1,09,750 आणि इकडे पण येते 1,09,750. तुम्ही बेरीज करून बघा दोन्ही बाजूंची ते दोन्ही पण काय येतात समान येतात. असं हे उदाहरण होतं आपण समजावून घेतलं. थँक्यू.